सर जेवण रेडी आहे सर. जेवण नक्कीच राणीनं बनवलेलं असेल जेवण. आता ही खाऊन इंद्रा सर आणि केटी सर दोघांची बी वाट लागेल आणि मग राणीची बी वाट लागेल. सर चला की आत, चला चला. केटी आहे. येस साहेब सगळी व्यवस्था करून ठेवली बरं का. बसा, भूक लागली असेल ना. देवा, इंद्रा सर जेवायच्या आधी मालती मॅडम नको येऊ देत. तसं झालं तर फार बरं होईल. सर मी बनवलंय जेवण, तुम्हाला लय आवडेल. तुम्ही पार हात बोट ताट वाट्या जिबळ्या चाट, तुम्हाला आवडेल सर. करा की सुरुवात सर. सर छान आहे जेवण. सर खाऊन बघा, खूप छान झालं जेवण. आर यू शुअर? यांना आवडलं का काय जेवण? नाईस, ऍक्च्युली खूप छान झालंय जेवण. सर घ्या की अजून भाजी घ्या का? नाही नाही थँक्यू, मला एवढं इनफ आहे. थँक्यू. झाले, माझ्या मनासारखं काही घडणच झालंय. आधी कॉफी आवडली आणि आता जेवण बी आवडलं. वा वा वा, आता खरी मजा येणार. घ्या की सर, थोडं खाऊन बघा. नाही नाही बस बस, जरा झालं, माझं पोट भरलं आता. साहेब लाजू नका बरं का. थांबा. सर तुम्ही काय चाललंय हे? कोणी दिलं माझ्या इंद्राला हे जेवण? कोणी दिलं? केट्याहो, मी निरोप दिला होता ना तुम्हाला. आणि हे काय, तुम्ही स्वतः जेवण करायला बसलात. तुम्हाला सांगितलं होतं ना आई स्वतः डबा घेऊन येतात इंद्रा भाऊजींसाठी म्हणून. केटी, निरोप मिळाला होता ना तुम्हाला मी इथे येणारे डबा घेऊन? मग तरी सुद्धा का बसवलं माझ्या इंद्राला हे फडतू जेवण जेवायला? नाही म्हणजे मॅडम, मी त्यांना नाही बाईसाहेब, त्याचं काय झालं माहितीये का, आम्हाला माहितच नव्हतं तुम्ही डबा घेऊन येणार आहे इंद्रा साहेबांसाठी. पण अहो, तुम्ही येणारे माहित असतं तर नसतं वाढलं ना जेवायला. आणि तसं आबासाहेब सांगून गेलते ना इंद्रा साहेबांची काळजी घ्या म्हणून, मग त्यांना उपाशी कसं ठेवायचं? हो, आबा स्वतः बोलून गेले. ते लाख बोलतील, तुम्हाला अक्कल नको? कोण येते तुमचे सर आहेत ना, मालक आहेत ते. मग मालकांना असं फडतूस जेवण देताना तुम्हाला काहीच शरम नाही वाटली का? माझा इंद्रा
रोज डायनिंग टेबलवर बसून जेवतो. तुम्ही कुठे बसवलं त्याला? या घड्याळ्या पाटावर. हे का तुमचं मालकांसाठीचं प्रेम? हा मान सन्मान ठेवलाय तुम्ही त्याचा? माझ्या इंद्राला ही अशी वागणूक देताना तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? प्लीज शांत हो ना. इंद्रा थांब, मला बोलू दे. अरे तू इथे वस्तीत राहायला आल्यावर या लोकांना खरं तर कौतुक वाटायला हवं होतं. तुला कुठे बसवू कुठे नको असं व्हायला पाहिजे होतं. तुला चांगल्या सोयी सुविधा कशा मिळतील हे बघायला पाहिजे होतं या सगळ्यांनी. पण त्यातलं इथे काहीच दिसत नाहीये. करायचा म्हणून पाहुणचार करतायत हे लोक. नुसतं ना दिखावा चालू आहे, नुसता दिखावा. आई तू का पॅनिक होतेस? सोड ना हा विषय. नाही सोडणार. तुझ्याशी असं वागणाऱ्या या माणसांना मी अशी सहज नाही सोडणार. अरे काय वाढलंय हे? याला काय जेवण म्हणतात? मुळात कोणी बनवलंय जेवण? हा, कोणी बनवलंय जेवण? बाईसाहेब माझ्या घरनं आलत. ए काजळ, कशाला खोटं बोलतो? तुझ्या घरनं कुठं आलं रे जेवण? हा बाईसाहेब खोटं बोलतोय हो. आणि खोटं बोलताना जीभ झडत नाही रे तुमची. बाईसाहेबांसोबत खोटं बोलतोय? बाईसाहेब मी तुम्हाला सांगतो, दुसरं कुठनं नाही आलं जेवण, राणीनंच बनवलंय जेवण. नाही बाईसाहेब, आवश्यकपत माझ्या घरनं आलत. ए कुठं तुझ्या घरनं? सांग बरं ताटात काय काय होतं, कुठं काय वाढलं होतं सांग बरं, सांग ना. कुठं सांगता येते तुला? खोटं बोलतोय एक नंबरचा. बरोबर बोलतोय गजा. मुळात ना हे सगळं तुझं डोकं नसणारच आहे. हा आगाऊपणा ती राणीच करू शकते. हा बाईसाहेब तिचंच डोकं आहे. मी सांगतो ना तुम्हाला, तिनंच बनवलंय जेवण. तेव्हा का बघ ती पडते. ए राणी ये बाहेर, ये बाहेर. बाईसाहेबांसमोर सांग, सांग आता. ओ बुवा कुठे गेलाय? या बाहेर. तुमच्या पुरीने परत एकदा खाल्ली माती. या इकडे. बाईसाहेब नुसतं जेवण नाही, आल्या आल्या कॉफी पण पाजली साहेबांना. मी म्हणत होतो नका देऊ नका देऊ, तर ह्यो काजळ काय म्हणतोय, माझ्या आजची कॉफी सगळ्यांना आवडती, यांना पण आवडेल. जबरदस्ती पाजली साहेबांना यांनी कॉफी. तोंडवर करून सांगतो प्या प्या म्हणून. आता आली ही. ए राणी तूच सांग, कोणी बनवलं ते जेवण? तू जेवण बनवलं होतंस?